मला माफ करा, गरीबाच्या बाया नाचायच्या, पाटलं वाड्यावर बोलून आनंद घ्यायचे. आता पाटलाच्या बाया नाचायला लागल्या आणि गरीबाची पोरं 239 रिचार्ज टाकून झूम करून बघायला लागली. जेवढ्या काही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्या सध्या पाटलीनीच आहेत. ध्यानात राहू द्या, हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलिनीचा नाही, हा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आहे. हे आम्हाला जाणीवपूर्वक माहिती असावं. एका माणसानं मोटरसायकल चोरली आणि विकायला गेला सासवडला घेऊन. तिथं त्याला गिरायक लागलं, पण ते चोरच होतं. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला. द्यायची का मोटरसायकल? मग काय शोला आणली का? चांगलं आहे का? 1 नंबर आहे. काय भाव? म्हणे 25,000 रुपये. चावी आणा. कशाला? ट्रायल घेऊन आलो. फक्त लवकर या. हा, जसा गेला तसा पुन्हा नाही आला. मग शेजाऱ्यांनी विचारलं, का हो, काय विकली वाटतं मोटरसायकल? हा, जाऊ द्या मरू द्या, चांगली होती, आम्हाला काय करायचं, पण काय भावानं दिली हो? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. हे लबाडीचं ध्यान. उभ्या आयुष्यात तुम्हाला असा माझ्या नंतर एकही माणूस मिळणार नाही की जो ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 1 कोटी रुपये देतो. माझ्या नंतर माणूस पुन्हा मिळणार नाही, हे ध्यानात राहू द्या. जोग महाराज म्हणाले, भल्या माणसात तू पण ध्यानात ठेव, तू जसं म्हणतो ना तुझ्यानंतर मला 1 कोटी रुपये देणारा माणूस मिळणार नाही, तसं माझ्याकडे बघूनही लक्षात ठेव, तुला सुद्धा उभ्या आयुष्यात त्या दिलेल्या 1 कोटी रुपयावर लात मारणारा महाराज पुन्हा कुठे भेटणार नाही. त्याला साधू तू म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. साधूची परंपरा जगाच्या फायद्याची आहे. साधूच्या परंपरेनं जगाचं कल्याण आहे. साधूच्या परंपरेनं जगाचा उद्धार आहे. साधूमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूच्या सहज बोलण्यात हित आहे. आपल्या सहज बोलण्यामध्ये जगाचं वाटोळ आहे. साधूच्या सहज बोलण्यात प्रेम आहे. आपल्या उडून ताणून बोलण्यात तिरस्कार आहे. साधूचा प्रपंच देखील देवाला परमार्थ दिसतो, आपला परमार्थ सुद्धा देवाला प्रपंच दिसतो. साधूच्या भजनात प्रेम यात काय नवल आहे? साधून पांडुरंगाला शिव्या जरी घातल्या तरी त्या देवाला गोड लागतात. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. आपला संवाद वादात निर्माण होतो, साधूच्या वादातनं प्रेम निर्माण होते. सज्जन हो, भांडतात तीच माणसं जे आपले असतात. आपल्यावरती रागाला जाण्याचा अधिकार त्यालाच असतो जो आपला असतो. परके तर काय आपले नसतात, त्यामुळे त्यांच्यावरती नाराज होण्याचा विषय नाही. पंढरपूर गजबजलेलं पंढरपुरात चंद्रभागेला पूर, दुतडी भरून वाहणारी चंद्रभागा. वाट काढत जनाबाई महाद्वारात आल्या. श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. सावळा सकंकन विठ्ठल जगाचा मालक आहे, ज्याला देव म्हणतात. या जगाचं पालकत्व ज्यानं स्वीकारलं तो पांडुरंग परमात्मा. माझ्या दादानं, बऱ्याच जणांना वाटत असेल देव नेमका आमच्यासाठी काय करतो. 2019, 20, 21 सालामध्ये कोरोना आला होता. 17.5 लाख माणसं अवघ्या 1.5 वर्षात गेली. पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजून तुमचं माझं नाव नाही आलं. हे पांडुरंगाचे आपल्यावर उपकार नाहीत का? जगाचं रक्षण करणारा देव ज्याला श्री विठ्ठल म्हणतात, पुंडलिकानं ज्याला आणलं, 33 कोटी देवतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर श्री विठ्ठल आहे. त्या पांडुरंगाला आम्ही बाप म्हणतो. अशा पांडुरंग परमात्म्याच्या समोर जनाबाई जाऊन उभा राहिल्या. अवघ्या 8.5-9 वर्षाच्या जनाबाई देवाच्या समोर उभा राहिल्या. देवाला शिव्या घालू लागल्या. अरे अरे इट्या मुळ मायेच्या. कोणाला आवडेल देवाला शिव्या घातलेल्या? आपण एखाद्या नेत्याचा प्रचार करावा आणि समोरच्यानं आपल्या नेत्याचं माप काढावं, आवडेल का तुम्हाला? इथं तर देव आहे आणि आम्ही वारकरी संप्रदायातले श्री विठ्ठलाचे प्रचार प्रसारक आहोत. रागाला लोकाला. जनाबाई काय एवढ्या भारीतल्या शिवाय देता? जणी म्हणली गप्प बस, याच्यापेक्षा चांगले येतात. दे बर तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. जने काय एवढ्या भारीतल्या शिव्या देते तू, तुझं माहेर मावडी तर नाही ना? तुला कसं कळलं शिव्यावरून? मग जनाबाई सांगू लागली, शिव्याच पाहिल्या पर त्याचं भजन का नाही टिपलं डोळ्यानं तुझ्या? हे कलियुग आहे. सध्या आपल्या पोराचा पहिला नंबर आला ना तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होतात. आपलं चांगलं झालं तरी लोक आपल्याशी नाराज होतात, नाराजपणाने वागतात. माझ्या दादानो, एखाद्या माणसाकरता तुम्ही 100 वेळेला चांगलं काम करा आणि एखादं त्याचं काम करू नका.
माणसं 100 कामं विसरून जातात, एक तेवढं ध्यानात ठेवतात. 100 वेळेला मदत करा एखाद्याला, केलेली मदत विसरतात. एकदा जर त्याच्या मदतीला तुम्ही नाही पडलात तर तेवढं लक्षात ठेवतात. जनाबाईचं तेवढंच झालं, भजन केलेलं नाही पाहिलं, शिव्या मात्र चटकन टिपल्या. डांबरी केलेलं दिसत नाही, लोकांना खड्डा पडला की टचकन दिसतो. आधी नव्हताच तेव्हा कुठून जात होता मग? कीर्तनकार 2 तास किती चांगलं बोलला याच्यापेक्षा तो कुठं हुकला तेवढं ध्यानात राहत. जनाबाईचं तेच झालं. जणी म्हणते का रे, भजन पण पाहत जा ना. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, उभ्या गाव कौतुके तू ये रे बा. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे तुरे ये रे बा. सासवाणी सासरा उभ्या गाव भ्रतारा तू ये रे बा. प्रपंच दळण दळीले सासू पुढे ठेविले तू ये रे बा. जात्याच्या 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 मुखी घालते मी मोत्याची दाणी. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जनी सांगे लोका नाव घाली माझा. जनी बैसली नायाला आणि नाही इसण्याला. असं इसण्याला पाणी आलं तरी बस. जनी बैसली नायाला पाणी नाही इसण्याला बस. त्यामुळे जनाबाईचं भजन देवाला आवडले, यात काय नवालाय. जनाबाईच्या शिव्या सुद्धा देवाला गोड लागल्या. आणि म्हणून साधूला जितकी किंमत आहे तितकी किंमत जगात कोणालाही नाही. संत तुकोबांचा आजचा हा अभंग आहे, साधूची परंपरा सांगणाराच. 4 परंपरा महाराष्ट्राला लाभल्या. साधूची परंपरा, संतांची परंपरा, ऋषींची परंपरा, मुनींची परंपरा. या 4 परंपरेनं अलंकृत असणारे आपण सर्वजण आहोत. या परंपरा कुणाला, जो भगवंताचा लढीवाळा आहे, ज्याच्याकडे षड्रिपू निघून गेलेले आहेत, 6 विकार ज्याचे गळून पडलेले आहेत, ज्याच्याकडे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे गुण नाहीत, तो सज्जन आहे. नाही तर बऱ्याचदा काही सज्जनही नसतात, सोयरेही नसतात. काही सोयरे राहतात पण सज्जन नसतात. काही सज्जन असतात तर ते सोयरे नसतात. पण काही सज्जन सुद्धा सोयरे सुद्धा. आज आमचा हा भामे परिवार सज्जनही आहे, सोयरा सुद्धा. बऱ्याचदा असं होतं, सज्जनही नसतात आणि सोयरेही नसतात. आम्ही काल कीर्तनावरून घरी जाताना आमच्याशी एक चांगला प्रकार घडला. त्यानं आमचा चांगला उद्धार केला, तात्यांबरोबर माझा माऊलीचा. त्यानं तसा उद्धार करण्याचं कारण तो सज्जन नव्हता, आणि आम्ही त्याला जास्त पाणी लावलं नाही याचं कारण तो सोयरा नव्हता. सज्जनही नाही आणि सोयराही नाही, काय गरज आहे आमची. प्रकार 2, काही माणसं सज्जन राहतात पण ते सोयरे नसतात. आता आकाश महाराजांकडे पाहिलं, किती सज्जन आहे बिचारा. हो तरी म्हणा, नाही तर नाहीतरी म्हणा ना. त्यांना बरं वाटावं म्हणून तरी म्हणा, नाहीतरी तुम्ही सगळे तोंडावरच गोड बोलणार आहेत, मला ठाऊक आहे. सांगा बरं, ते सज्जन आहेत का नाही? अरे बोला ना माझ्या बहिण्यांनो. हो म्हणा, ते सज्जन आहेत. मला असं वाटतं एवढा सज्जन माणूस माझा मेहुणा असावा. त्यानं मला दाजी म्हणावं, मी त्याला भाऊजी म्हणावं. सज्जन आहे ना, पण आता नाही इलाज आहे, माझं झालं महाराज. सज्जन आहे पण सोयरा नाही. प्रकार 3, काही सोयरे राहतात. सकाराम पाटील तुमचा कोण हो? गाठ कुठं पडली सांगा. अहो ते तुमचा मेहुणा आहे म्हण, दररोज तुम्ही बसा उठायला एकत्र असता म्हण, गाठ कुठं पडली सांगा. अहो बायकोचा भाऊ आहे म्हणे, गाठ कुठं पडली सांगा. लई नातं जवळचं सांगत होता, गाठ कुठं पडली सांगा. बिअर बाहेरच्या बाहेर. मग त्यांचा ना आमचा काडीचा संबंध नाही. जवळचं नातं असलं तरी दडवलं जातं का? सोयरा आहे पण सज्जन नाही, जाळायचा. असे बरेच सोयरे आहेत महाराज, नावाला फक्त सोयरे आहेत ते, पण सज्जन नाहीत. कितीतरी अशा लोकांचे मेहुण्यांचे मेहुणे आहेत की अजून तरी वाट वाकडी करून मेहुणा मेहुण्याच्या घरी गेलाच नाही का? अहो माणुसकीच नाही होते, जायच्या लायकीच नाही. कितीतरी भावकीतल्या तुमच्या जाव आहेत,
पण जावा जावाच म्हणतात, कधी यावा म्हणतच नाहीत. का बरं? सोयरे आहेत पण उपयोग नाही, सज्जन नाहीत. पण प्रकार चार, सज्जन सुद्धा सोयरे सुद्धा. अट घातली तुकोबरायांनी, ते माझे सोयरे सज्जन सांगा की पाय आठवी विठोबा. कोणाला माझं म्हणलं विग्रह ऐका जरा, फोडतो अभंग. ते माझे सोयरे माझे साथी. सज्जन कोण? जे विठोबाचे पाय आठवतात. सोयरे कोण? जे विठोबाचे पाय आठवतात. आणि याहीपेक्षा नामदेव महाराज पुढचं पाऊल टाकतात. पुढचं पाऊल माहितीये का तुम्हाला? चालू आहे का बंद झालं आता? नामदेव महाराज पुढचं पाऊल टाकतात. नामा मने माझा सोयरा जीवन ग, सदा पांडुरंग जवळी त्या. नामा मने माझा सोयरा जीवलग. बेस्ट फ्रेंड सध्या कोण कोणाला म्हणत नाही. सोयरे कोण कोणाला म्हणे? सोयरा व्हायसाठी काय काय करावं लागतं महाराज? पाहुणे होऊन जावं लागतं, त्यांचं आपलं जुळावं लागतं, रीतीभाती जमावं लागतात, तेव्हा सोयरा म्हणता येतं. जीवलग म्हणणं काय सोपं वाटलं तुम्हाला? दुसऱ्याच्या काळजाला झालेल्या वेदना आपल्या मित्राला जर कळाल्या तर तो जीवलग होतो. आपल्या बोटाला ठेच लागली, पाणी त्याच्या डोळ्याला आलं, तेव्हा आपला मित्र जीवलग होतो. आपल्या अंतकरणातल्या वेदना समोरच्याला जेव्हा कळतात तेव्हा तो जीवलग होतो. एक वेळ वेद नाही कळाले तरी चालतील, पण आपल्या वेदना त्याला कळाल्या तर तो आपला जीवलग होतो. आईला तीरावरून पहिलं तीरापर्यंत नेण्याकरता नाही मदत केली तरी चालेल, पण या काळजाच्या भावना त्या काळजाला ज्याला कळतात तो जीवलग असतो. जीवलग कोण कोणाला म्हणेल महाराज? कोणी कोणाला म्हणत नाही जीवलग. नामदेव महाराजांकडे ज्ञानेश्वर महाराज आले, नमस्कार घातला, जय हरी केला, पायाचं दर्शन घेतलं. कोण? आम्ही ज्ञानोबा. कुठून आलात? आळंदीवरून आलो. कशा करता? तुम्हाला नेण्याकरता. नामदेव महाराजांनी धावतच पंढरपूर गाठलं. महाद्वारात उभा राहिले. देवा, भांडण आहे माझं तुझ्याशी. तुला जड झालो असलो तर तसं सांग. आपलं प्रेम नको झालं असलं तर तोंडावर बोल. आणि एवढाच जर माझा वीट आला असेल, वैताग आला असेल, माझा तिरस्कार असेल तुला तर सांग. पण असलं लपवा लपवीचं राजकारण करू नकोस. कशाला लाव तुम्हाला त्यांच्या बरोबर? तुला होत असलं तर मैत्री कर, सांभाळ, जीव लाव, नाही तर तुझ्या देवळाकडे यायचो नाही. मागच सांगायचं, गेलो असतो माझ्या गावाला, लोकांबरोबर लावतो. देव म्हणे, ज्ञान देव मीची आहे, देव सांगे नाम्या पाहे. ज्ञान देव मीची आहे तो आणि मी नाही दुजा. ज्ञान देव आत्मा माझा. मी कुठं लोकांबरोबर लावतो तुला? अरे माझ्याबरोबर जायचंय. तेव्हा जीवलगता तयार होते. कोण कोणाला जीवलग म्हणेल? का हो महाराज? साधूचं पहिलं लक्षण काय? मग महाराजांनी स्वतः सांगितलंय, गुण दोष यांची राख ज्यांच्या जवळ ते साधू. सुखातही समाधानी, दुःखातही समाधानी. निर्वाण मोहा जिथं संग दोषा. आनंद पचवणं तर काय सुखाचं वाटलं का तुम्हाला? एका माणसाला बसलेले माझ्याकडे पहा, 5 लाखाची लॉटरी लागली. आनंद पचवणं. लोक म्हणते त्याला डायरेक्ट सांगू नका. असं करा, तुम्ही आपल्या गावातल्या महाराजाला सांगा आधी. आपले महाराज हुशार आहेत. महाराज काय करतील? जातील आणि त्यांना व्यवस्थित सांगतील 5 लाखाची लॉटरी लागली. लोक गेली, महाराज काय काम आहे हो? एवढं एक काम तुम्ही साधं सोपं केलं तर यातले 1 लाख रुपये तुम्हाला देणार. हे ऐकून महाराजच गेले हो जागे. आनंद पचवणे तरी काय सोपं वाटलं का तुम्हाला? साधू जवळ या दोन्ही गोष्टी आहेत. निर्माण मोहा जित संग दोष, अध्यात्म नित्य अनुवृत्त काम. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुखातही समाधानी, दुःखातही समाधानी. अजून काय वैशिष्ट्य आहे?
ज्यांच्याजवळ शोधण्याचा प्रयत्न करून एकही अवगुण सापडत नाही ते साधू आहेत। आमच्याकडे भरपूर साखर कारखाने आहेत, पण तिकडची साखर गोड आहे। पण मी असं ऐकलंय, तुम्हाला पुरंदर तालुका येतो ना, कोणता तालुका इथं? पुरंदर तालुक्यातल्या साखर कारखान्यांची साखर कडू असते म्हणे। गोडच आहे ना? सर्वांगी साखर अवघी गोड, साधूचं हे लक्षण आहे। असं आहे, साधू वृक्षाची भूमिका घेतात हो। तुम्हाला कल्पना असेल, झाड तोडणाऱ्याला सुद्धा झाड तुटेपर्यंत सावली देतो। खांडावया घाव घाली का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्ष जैसा। दोघाला समान सावली देतो झाड वृक्ष, तोडणाऱ्याला झाड तुटेपर्यंत सावले, त्याला साधू म्हणतात। ही साधूची परंपरा महाराष्ट्राला लाभली। परंपरा सांगतो बरं ऐका। सद्गुरु जोग महाराज साधुत्वाला पोचलेलं समीकरण, मी जास्त मागे जात नाही म्हणजे लवकर पुढे जाता येईल यासाठी। जोग महाराजांच्याकडं त्या काळी सारडा शेठ नावाचे एक व्यक्तिमत्व आलं। काय निष्ठा असेल, काय साधुत्व असेल। ते सारडा शेठ आले, जोग महाराजांच्या समोर बसले। महाराज जय हरी म्हणे। जय हरी। तुम्ही सुंदर ज्ञानेश्वरी सांगता? हा। एकत्र पाठ घेता सर्वांचा? बरोबर। समोर माणसं बसतात, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता, पण मला तितका वेळ नाही जितका तुम्हाला आहे। मी श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, माझ्याकडे धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, असा अहंकार बऱ्याच जणाला आहे। पण ध्यानात ठेवा श्रीमंतांनो, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत। नाचून झाल्यानंतर श्रीमंताला, नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा, आणि जगून झाल्यानंतर दानधर्म न करणाऱ्या श्रीमंताला पसारा आटपावा लागतो। वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन हे काय फायद्याला येतं? एका माणसानं मोटरसायकल चोरली आणि विकायला गेला सासवडला घेऊन, तिथं त्याला गिरायक लागलं, पण ते चोरच होतं। मग दोघाचा व्यवहार सुरू झाला। द्यायची का मोटरसायकल? मग काय शोला आणली का? चांगलं आहे का? एक नंबर आहे। काय भाव? म्हणे 25,000 रुपये। चावी आणा। कशाला? ट्रायल घेऊन आलो। फक्त लवकर या। हा। जसा गेला तसा पुन्हा नाही आला। मग शेजाऱ्यांनी विचारलं, का हो काय विकली वाटतं मोटरसायकल? हा। जाऊ द्या मरू द्या, चांगली होती, आम्हाला काय करायचं, पण काय भावानं दिली हो? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही। हे लबाडीचं ध्यान आहे। आमच्या सोलापूर जिल्ह्यात बापू शाहीर नावाचा एक शाहीर होऊन गेला, वारले ते आता, पण ते सुंदर गायचे। पाप करुणी पापी मन है सैरा वैरा पळतैर, पाप करुणी पापी मन है सैरा वैरा पळतैर, आणि काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर। बर का सर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र, तू केलेलं कर्म वाया जात नाही र। पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, आणि काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, देवाला सारं कळतैर। गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, क्रोमची हिस्ट्री डिलीट करता येते। भल्या माणसानो ध्यानात असू द्या, कर्माची हिस्ट्री डिलीट करता येत नाही। तुम्हाला वाटलं काय तुम्ही घाण घाण कर्म केलं ते मी पुसून टाकेन, वाल्याचा आता वाल्मिकी होईल? सोडून द्या, आता कलियुग आहे। वाल्याचा वाल्मिक व्हायचे दिवस गेले। आता आता जे कराल ना ते इथं फेडावं लागेल। केले कर्म झाले त्याचे भोग आले, भल्या माणसा दान धर्म कर। पैशाचा आमिष कुणाला दाखवतो? जोग महाराज सांगतात त्याला। माझी विनंती आहे तुम्हाला, ज्याचा बंगला मोठा आहे ना त्याचं काळीज सुद्धा मोठं असलं पाहिजे, बर का? नाही तर आमच्या इकडं मन प्रसिद्ध आहे, बडागर आणि वारा जाई। देवानं सांगितलंय हो, जेत संपत्त्यानी दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी। ऐका पुढं जोग महाराज म्हणाले, हे बघ दान धर्म कर, रिकामा हो। दान धर्म करायला नाही आलो, मग
ज्ञानेश्वरी ऐकायला आलोय. सांगा साधू आहेत ना तुम्ही? हा, मग साधूची परंपरा पाहायची मला. ज्ञानेश्वरी सांगा. सांगायला तयार आहे. भल्या माणसात दररोज संध्याकाळी पाठ असतो माझा. पाठाला नाही येणार. मग तुम्ही एकट्यानं येऊन बंद खोलीत मला एकट्याला ज्ञानेश्वरी सांगा. तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता ना? हा, मला एकट्याला बंद दाराआड सांगा. अरे आम्ही साधू आहे, असं जमणार नाही. साधूनं शक्यतो दाराआड कुठली चर्चा करू नये, हे चालू नाही. साधूच्या चर्चा काय दाराआड होतात का? दाराआड होतात चर्चा, त्या चर्चा नसतात. त्याच्या चर्चा मग गावभर चर्चा होतात. जे काय दाराआड होतं ना ते त्याला जरी तात्पुरतं वाटलं की हे कुणाला माहिती नाही, पण त्याची चर्चा महाराष्ट्रभर होते. त्यामुळे दाराआड चर्चा करताना सावधान. नाही करणार मी. ज्ञानेश्वरी सांगा, नाही सांगणार मी. मग त्या सारडा शेठनं सोबत आणलेली सुटकेस उघडली. त्या सुटकेस मध्ये काय होतं माहिती आहे का? हा, गांधीजी होते त्यात, लक्ष्मीबाई साहेब होत्या. नोटाच नोटा, ढिगच अशा नोटा पाहिल्या. त्यांनी एकदा पाहिलं आणि सारडा शेठला सांगितले, बघ झाकून ठेव आणि जा घेऊन. सारडा शेठ म्हणाले, ओ जोग महाराज, स्वतःला साधू म्हणून घेता? उभ्या आयुष्यात तुम्हाला असा माझ्यानंतर एकही माणूस मिळणार नाही की जो ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 1 कोटी रुपये देतो. माझ्यानंतर माणूस पुन्हा मिळणार नाही, हे ध्यानात राहू द्या. जोग महाराज म्हणाले, भल्या माणसात तू पण ध्यानात ठेव. तू जसं म्हणतो ना तुझ्यानंतर मला 1 कोटी रुपये देणारा माणूस मिळणार नाही, तसं माझ्याकडे बघूनही लक्षात ठेव. तुला सुद्धा उभ्या आयुष्यात त्या दिलेल्या 1 कोटी रुपयावर लात मारणारा महाराज पुन्हा कुठे भेटणार नाही. त्याला साधू तू म्हणता. आमच्यासारखे तर 5,000 रुपये वाढून आले तर तारीख खाली वर करत होतो. ते कुठं आपण कुठं. साधू तू वेगळा. चला, साधूची परंपरा. निरासी गा देवा. निरासी म्हणजे परंपरा. बरं, अजून एक परंपरा आहे, संतांची परंपरा. का हो? साधू थोर जाणा, साधू थोर जाणा हे कळालं, पण आता संतांची कोणती परंपरा आहे? षडविकारांचा ज्यांच्याकडे आहे अंत, त्यांना म्हणतात संत. संत कोणाला म्हणावं? ज्यांच्याकडे विकारांचा अंत आहे त्यांना संत म्हणावं. नाहीतरी नाथ बाबाला राग यावा म्हणून किती प्रयत्न झाले, पण आला का राग? परिणाम महाराजांच्या आयुष्यात ऐश्वर्य संपन्न जीवन जगता जगता वैराग्य आलं. ऐका बरं, कामावरती विजय. गावानं एका वाईट बाईला पोट वाढवून तुकोबांकडे पाठवलं. सांगितलं त्यांनी, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. मला असा कधी कधी प्रश्न पडतो, माणसं 100 लिटर दुधात थोडं का होईना पाणी टाकतात. 100 साधूत एखाद्यानं चूक केली तर काय बिघडतं? 10 कीर्तनकारात एखादा घसरलं तर काय बिघडतंय? 5 प्रवचनकारात एखादं माती खाली तर काय बिघडतंय? होय, पण असं चालत नाही. बाकीच्या कपड्यांवरचे डाग मुजून जातात, पांढऱ्या कपड्यावरचे डाग चटकन उठून दिसतात. सने गुरुजी लहान होते. श्यामची आई नावाचं पुस्तक आहे. आईनं पदरानं डोकं पुसलं बाळाचं. पदर आईला होता आणि आई इतकाच दयाळू, मायाळू, कृपाळू होता. आईचा पदर. एक नेहमी वाक्य मी सांगतो, जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान करायचा, आईच्या पदराचा अपमान कधी होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईच्या पदराचे आपल्यावर आहे. आईनं पदरानं डोकं पुसलं. श्याम म्हणू लागला, माय मला उचलून घे. आई म्हणते, श्याम का उचलून घे म्हणतो रे, ये ना चालत. आई पायाला माती लागते ग. आईनं उत्तर दिलेलं फार गोड आहे, घरी घेऊन जा. आई म्हणते, श्याम जसं लहानपणी स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना बाळा, तसं आयुष्यभर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागू नये याची काळजी घे बेटा. हे खरे संस्कार आहेत. बंकट स्वामी चाली गायचे पंढरपुरात. श्री गुरु संदीपान महाराज हासेगावकरांच्या कीर्तनात ऐकलेलं आहे. बरं, मी ज्याचा आहे त्याला देतो बरं का आकाश बाबा.
मग ते बंकट स्वामी सुंदर चाली गायचे, एवढ्या गोड चाली गायचे की त्यांच्या चाली ऐकायला अख्खं पंढरपूर गोळा व्हायचं. सगळेच नुसती धार्मिक माणसं येत नव्हती हो, ढोलकीवाले पण येत होते. पकवाजे येत नव्हते, ढोलकीवाले पण येत होते. फक्त असंच म्हणत नव्हते देवाला तुमच्यावर मर्जी आहे, तुम्हावर केली मर्जी बहाल, ह्यातले येत होते. ते सुद्धा बंकट स्वामींकडनं चोरून नेलेलं हे त्यांनी सांगितलं. तिकडचे लोक आले हो, कोणीतरी बंकट स्वामींना सांगितलं, स्वामीजी काय ते तुमच्या चाल्या ऐकायला येतात हो, येऊ द्या. मग त्याने आपल्यात येतात, आपण तिकडे गेलं तर काय होतं असं वाटतं का नाही कधी कधी, हाय की नाही. ते लोक धोत्र घालतात, मग आपण त्यांच्या जीन्सच्या पॅन्टी घातल्या म्हणून काय बिघडतं असं वाटतं का नाही कधी कधी. ते इंस्टाग्राम वापरतात पुरं, मग आपण रील स्टार झालं म्हणून काय बिघडतं. ते येड्या बाबळीत उभा राहून व्हिडिओ बनवतात, मग आपण येड्या बाबळीत उभा राहून व्हिडिओ बनवलं म्हणून काय बिघडतं असं वाटतं की नाही. मला माफ करा या वाक्याकरता. बंकट स्वामी काय म्हणले माहितीये, बंकट स्वामी म्हणाले ते जरी आपल्याकडे आले तरी आपण त्यांच्यात जायचं नाही. का असं आहे, वराड बिघडलं तरी चालतं, वरमाय तेवढे नीट राहावे लागते, हे ध्यानात राहू द्या. हे संतत्व आहे आणि हे संत पण श्री तुकोबरायांनी जपलं. किती जणीला वाटतो सागर महाराज आपला भाऊ असावा, हात वर करा. अरे घ्या ना हात वर. मी काय नकटाय हेकनाय का चकनाय. आजपासून मी तुमचा भाऊ आणि तुम्ही माझ्या. भाऊ कुणाचा आहे, बहिणींचा. बहिणी कुणाच्या. कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक बहिणीनं सागर महाराजाबरोबर सेल्फी काढायचा. काढाल ना, मला व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला जिथं असाल तिथं पाठवा. कारण तुम्ही माझ्या कोण आहात आणि मी तुमचा कोण आहे. बरं, भाऊ बहिणीचा आहे म्हणजे बहिणी कुणाच्या, म्हणजे 1500 रुपये कुणाचे. झालं आता फक्त एक 5 मिनिटं कीर्तन करतो थांबतो. फक्त परिवारातील सगळ्याला विनंती आहे, संजय सर, राजेंद्र दादा, योगेश भैया, कृष्णा दादा कुठे असतील, शिवराज दादा, युवराज दादा, त्यांनी सगळ्यांनी पुढे या. अगदी तेजश्री दिदी, त्याचबरोबर योगिता दिदी, सगळ्यांनी पुढे या. सगळेजण पुढे येऊन बसा. अगदी 5 मिनिटं कीर्तन उरलेलं आहे. सर्वांना विनंती आहे, विठोबा रखुमाईचं भजन होणार आहे. अवघी 5 मिनिटं तुमची घेणार आहे. घरातील सर्व सदस्यांनी, 3 नाती 4 नातवंड, तसा मी एक पाटी आहे, एकदा वाचलं की ध्यानात राहतं. सगळेजण पुढे या. ध्यानात राहायचा विषय नाही, हा परिवारच आमचा आहे. सगळे उठून पुढे या. म्हणजे मागे कुठे बसला असाल तर एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचंय, कारण ही आपली परंपरा आहे. माझ्या वडिलाची निरासेगा देवा या पहिल्या चरणाला अजून ताकद मिळण्याकरता एक छोटा दृष्टांत सांगतो, अगदी 1.5 मिनिटात. अयोध्येमध्ये श्री रामचंद्र राजे झाले, गादीवर बसले आणि वालीचा पुत्र अंगद शरयू नदीच्या पात्रात पाय सोडून रडू लागला. हनुमंत जवळ आले. का रडतो रे. तुला सांगणार नाही. का रडतो सांग. मी वालीचा पुत्र अंगद आहे. मग सांग ना का रडतो. मी असं करतो की रामाला काहीतरी करायला लावतो, मग तर रडायचा थांब. आता हे अनुभव तुम्हाला चालूच असतील बघा. साहेब काय ते अमुक अमका नाराज आहे हो. कसं काय. अहो ते मागच्या वर्षी असं झालं, ते ठरलं होतं पंचवार्षिकला, पण त्याचं काम झालं नाही. म्हणणं काय त्याचं काय नाही, ते नाराज आहे जरा. असं करा काय, रात्री बोलवा त्याला बस. आणि त्याला म्हणाव काय अडचण येत असली तर इकडून फिरू नको, तिकडून फिर. मग मतदान झालं पाहिजे आणि झालंच पाहिजे बसलेली. ऐकताय ना. 20 तारखेला मतदान आहे. मतदान या शब्दाचा अर्थ आहे मतदान करणं. तो आपला अधिकार आहे, लोकशाहीनं तो आपल्याला दिलेला आहे. त्याचं पालन करा. 100% मतदान करा. कुणाला करा, कुठे करा, कसंही करा, तो तुमचा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. पण धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी प्रयत्नशील असणाऱ्या माणसांना आपण मोठं केलं पाहिजे. इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है, बल्कि सज्जनों की अक्रियाशीलता से है. क्रियाशील व्हा, घरातून बाहेर पडा आणि 100% मतदान करा. विनंती आहे. का रडतो अंगदा सांग ना. रडू नको. तर काय करू. पैसे नाहीत का. आहेत. नसतील तर सांग, मी रामाला द्यायला लावतो. नको. धन नको, दौलत नको. मग रडतो कशासाठी. रामाला बोलवलं.
तू जर म्हणत असशील अंगदा आणि माझ्यावर खरंच मनापासून नाराज असशील तर जी लंका जिंकली ना ती लंका आत्ता तुझ्या नावावर करतो. बिभीषणानं फोनच लावला. राम आला. राम भाऊ काय माहित नाही का काय वादा किया वो ठरलं होतं आपलं आडीचाडी आपलं ते ठरलं होतं आपलं काय लंका मला देणार. मग आता झालं काय तुम्ही अंगदाला देता. अंगदा असू दे हा बिभीषण काय लंका सोडत नाही स्वार्थी आहे भक्त माझा. मग या अयोध्येच राजपद तुला देतो. अंगद म्हणे अरे लंकाच पाहिजे असती तर आमचा बाप रावणाला बगलत धरून 3 वेळा स्नान करत होता समुद्रात घेतली असती. अयोध्या पाहिजे असती आम्ही आमच्या कर्तबगारीने मिळवली असती. लोकांचं नको आम्हाला. मग कशासाठी रडतो. राजा झाला तू आणि आम्हाला विसरला. मग म्हणणं काय तुझं तुझी चरण असं काय केलं तुमच्या वडिलांनी की तुम्ही ही परंपरा जोपासता. मग ध्रुवपदात महाराज सांगतात उपवास पाराने राखीला दारवंठा केला भोगवटा आम्हाला. काय काय करतो बाप या गोष्टी मी विठ्ठल रखुमाईच्या भजनानंतर सांगणारच आहे. महाराज आता ज्या वंशामध्ये ज्या परंपरेमध्ये आपण अलंकृत आहोत त्याबद्दल तुमचं मत काय. महाराज म्हणाले वंश परंपरा दास परंपरा दास झालं कीर्ती. चांगलं वागा चांगलं राहा इतरांशी प्रेमानं बोला. अगदी 2 मिनिटं गडबड करू नका. बसा सर मी सांगतो तुम्हाला. सर बसा खाली मी सांगतो तुम्हाला सूचना. अगदी 2 मिनिटात कीर्तन थांबेल. वैकुंठवासी माणिकराव त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गेल्या वर्षभरापासून मला मिळालेले हे आमंत्रण आहे. वडील शेवटच्या श्वासापर्यंत लेकरांवरती माया करतात आणि प्राध्यापक संजय सर राजेंद्र दादा हा परिवार अत्यंत गोड आहे. काळ्या आईची इमानानं प्रामाणिकपणानं इतबारीनं सेवा करणारा हा परिवार आहे. गावाशी नाळ जोडून असणारा परिवार. एखाद्या गावातून बाहेर पडावं परंतु गावाशी नाळ ताकदीनं जोडून ठेवण्याचं काम या परिवारानं केलेलं आहे. आज जितकी नाती रक्ताची आहेत तितकीच नाती माझ्या समोर मंडपात जोडलेली सुद्धा आहेत. त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीचा शेवट तात्यांचा झालेला आहे. वडील निघून जातात सगळ्यात जास्तीचं दुःख होतं ते लेकीला. कारण लेकीसाठी जेवढं जेवढं बापानं केलंय तेवढं तेवढं ते लेकीच्या डोळ्यासमोर चित्र उभा राहतं. माझे आजोबा मागच्या वर्षी निघून गेले. माझी आई आजोबा असताना नेहमी माहेरला जायची. सातारा जिल्ह्यातलं मारडी नावाचं माझा आजोळ आहे. आमच्या तिकडनं ते 38 किलोमीटर आहे. मला आठवतं कधी कधी आजी आमची आई चालत सुद्धा गेलेली शिंगणापुरातून मोठ्या महादेवाकडनं. जीपनं जावं चालत जावं बैलगाडीनं जावं. माझे आजोबा गेले आता माझी आई जात नाही. मी तिला विचारलं का ग बाबा असताना तर तू सारखी सारखी जायची आता तू का जात नाही. माझी माय मला म्हणाली बाळा ज्या दिवशी माहेरातनं आपला बाप मरतो ना बेटा त्या दिवसापासून पुरीचं माहेर तुटतं रे. तुम्हाला चपल्या सोडायला एकुलता एक उंबरा कोणाचा असेल ना तर तो फक्त तुमच्या बापाचा आहे. महिला मंडळ मी तात्यांबद्दल बोलतोय अशातला भाग नाही. आठवा जरा तुमचा बाप. माझं खोटं वाटलं तर किती प्रेम असतं बापाचं. आईला जास्त लेकराचं कौतुक नाही पण बापाला जास्त. उचलून घेतो कडेवर घेतो सांभाळतो लहानाचं मोठं करतो. पहिला नंबर आला पोराचा तर पेढे वाटणारे आई लक्षात आहे. बसा ना खाली मी सांगतो सगळ्या सूचना.
पण माझ्या लेकराचा पहिला नंबर यावा यासाठी धडपडणारा बाप बऱ्याच जणांच्या लक्षात नाही. माझी विनंती आहे बसणाऱ्यांना, 70 वर्षाचा बाप असतो, माझ्याकडे पहा. पोरांच्या वाटण्या झाल्या, वेगळी राहिली पोरं, आपापला प्रपंच सुरू झाला. म्हाताऱ्यानं काम करायची काय गरज आहे? पण दिवस उगवल्यापासून काम करतो. कोणीतरी म्हणतं अण्णा बसाव, तात्या बसा. अरे मी बसल्यावर कसं होईल? मन म्हातारं होत नाही, त्याचं शरीर थकतं, कष्ट करत राहतो. लेका त्याच्या पायातली काटेतच स्मशानातच जळतात. काय गरज आहे पोराचा प्रपंच करायची? पण अहोरात्र दिवस रात्र कष्ट करत राहतो, शेवटच्या श्वासापर्यंत मरत राहतो. लेकरा करता पोरीनो, 8.5 वर्षाच्या असता तुम्ही पहिल्यांदा भात बनवला, मिठाची भरणी पालती घालाल, आई शिव्या देते, का ग असाच भात बनवतात का? तुमचा बाप मिठक्या मारत खातो. त्याला विचारा, का हो बाबा तुम्ही मला का ओरडला नाही? माझं सोन आहे बाळात. मग बायको धावत येते, का हो माझ्याकडून चिमूटभर मीठ जास्त झालं तर बटाट्यासारखे डोळे करता, लेकीनं मिठाची भरणी पालती घातली तरी काय बोलत नाही? काळजाचा घड आहे ग माझ्या. 14 वर्षाची झाली पोर, 10वीतनं पुढे गेली पोर. बाबा काय बेटा मला ऍडमिशन घ्यायचं, काळजी करू नको मी आहे ना. शिक्षण घ्यायचंय मला, थांबू नको बेटा मी आहे. स्थळ चांगली चांगली येतात, भावकीतले लोक म्हणतात लग्न लावून द्या, पाहुणे म्हणतात. जोपर्यंत माझी पोर हो म्हणत नाही तोपर्यंत माझ्या लेकीच्या मनाविरुद्ध जायचं नाही. नाही आवडलं स्थळ बापाला, पण लेकीचं मन राखण्याकरता हो म्हणाला. सावकाराच्या पाया पडतो, मंडपवाल्याच्या पाया पडतो, स्पीकरवाल्याच्या पाया पडतो, सोनाराच्या पाया पडतो, येईल त्याच्या पाया पडतो. या बरं माझ्या लेकीच्या लग्नाला. दिमाखात लग्न होतं आणि भरलेल्या मंडपातनं पोरगी नांदायला निघाली ना, मग तिला आठवतं जेवढं पाणी माझी माय चमच्यानं तुळशीला वाहते ना, त्याच्या दुपटीचं पाणी माझा बाप डोळ्यातनं वाया घालवत. पोरीनो, माझं लबाड वाटत असेल तर कीर्तन झाल्या झाल्या तुमच्या बापाला फोन लावा, इकडनं हॅलो म्हणा, तिकडनं तुमचा बाप हॅलो म्हणेल. लेका तुमच्या हॅलो म्हणण्यात तुमच्या बापाला कळतं माझा काळजाचा तुकडा, माझी पोरगी आनंदात आहे का दुःखात आहे. काय झालं ग बेटा? तुम्हाला कसं कळलं पप्पा? धड 2 असतात, लेकीचं आणि बापाचं काळीज एक असत. नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकड, गेला काळजाचा घड डोंगराच्याड. नांदाया बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी. नांदाया जाती लेक, चाक वाजत खडा खडा ग, दुबळ्या बापासाठी लेकर रडती धडा धडा. सोन्याचा महाल मिळेल, बापाच्या झोपडीमध्ये जे सुख आहे ते सुख मिळत नाही. सोन्याचा पलंग मिळेल, बापाच्या मांडीवर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम नाही. सोन्याचा घास मिळेल, आईच्या हाताला जी चव आहे ना दादानो, ती चव पुन्हा मिळत नाही. सांगू तुम्हाला, घरी जाताना 1 किलो सफरचंदाने अर्धी फूड खातो म्हातारा, उरलेलं नातवाला देतो, गावभर करतो. किलोनं सफरचंद आणले होते माझ्या भोरानं. 200चा शर्ट द्या, हिवाळा आहे स्वेटर द्या त्याला 500 रुपयाचा, मफलर द्या त्याला 200 रुपयाचा, 100 रुपयाची कानटोपी द्या तुमच्या बापाले. गावभर सांगल, एक तर म्हणेल मागच्याच वर्षीचा कशाला आणलं रे बेटा? नाही बाबा मला वाटलं आवडलं, रस्त्याच्या कडेला विकायला होतं म्हणून आणलं. नको मला तुलाच ठेव. नाही बाबा तुमच्या करता आणलं. गावभर करल म्हातार. काल राजा आला होता माझा पुण्यावरनं, 1000चा स्वेटर देऊन गेला मला. सख्या भावाले सख्या भावाची प्रगती आवडत नाही, आपली प्रगती सहन करणारा फक्त आपला बाप आहे. माझ्या दादानं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला मान द्या, इज्जत द्या, आदर द्या. अजून 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, काही वर्षानंतर तुमच्या बापाचा तुम्हाला फोन कधी येणार नाही. आज तुमच्या बापाचा तुम्हाला फोन येतो तर तुम्हाला राग येतो, कुठेही विचारलं तरी पोरांना राग येतो. 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर तुमच्या बापाचा तुम्हाला फोन येईल असं अजिबात होणार नाही. तुमच्या बापाचा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये असेल, त्यावरून फोन करणारा तुमचा बाप नसेल. नसाल भेटला मागच्या 4 वर्षात बापाला कडकडून, आज कीर्तन झाल्यावर मिठी मारा. नसाल पडला पाया तुम्ही तुमच्या बापाच्या, माझ्या कीर्तनानंतर पाया पडा.
नसेल काही त्याला खाऊ पिऊ घातलं, माझ्या कीर्तनानंतर हातानं चारा, मेल्यानंतर आंघोळ घालायला नंबर लागतात. जिवंतपणी बापाला आंघोळ घालायला सौभाग्य लागतंय, कधी विसरू नये. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना पुरी हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं ना, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या आधी जागा व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. जा माहेरात, हातातली पिशवी न्या, रिकामी न्या, येताना भरून येते. येसराची चटणी काय द्यायची गोष्ट लेका. माहेरात ना ज्या दिवशी माय मरते, बाप मरतो ना, त्या दिवसापासून हातातली पिशवी रिकामी जाते. माझा बाप अजूनही कष्ट करतो, मातीशी प्रामाणिक राहतो, त्याला बाप म्हणतात. आणि लेकराच्या स्वप्नाकरता स्वतःला गहाण ठेवतो, त्यालाही बाप म्हणतात. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना उरी हुंदका दाटतो या. गोष्ट बाबाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. अरे कुठल्या विश्वात असतो तो, पोरांना कळतच नाही. डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता प्रेम करत राहतो तो बाप. स्वतःच्या नादातच असतो, स्वतःच्या धुंदीतच असतो, नाही लक्ष त्याच. त्याच्या फटक्या सदऱ्या कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. त्यानं बघितली स्वप्न, त्यानं बघितली स्वप्न, पाला उसाचा काढताना उरी हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना. पुरी हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. तुकाराम तुकाराम शिकविता धनी वेगळाचे असे, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा भगवंत वाचा त्याची. झाले कीर्तन आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय. सांगतील